जवळजवळ तासभर फिरून आपलं की हळद बोरं चिंचा 100 रुपयाला ते आतमध्ये भाजीवाले बरेच आहेत. काय म्हणतात माहित नाही, चांगल्या क्वालिटीच्या भाज्या मिळतात. मी तर दुर्मिळच व्हायला लागले आता. आपण व्हाईटवाला मुळा बघतो, पण भाज्या होलसेलमध्ये चालल्यात रिक्षाने. पवार परत महाग व्हायला लागली. राजगिऱ्याची भाजी म्हणजे काय म्हणतो तुम्ही मला सांगायला ओरडतो त्या जोरजोरात. राईपच्या वेगवेगळ्या भाज्या बघायच्या नाही तुम्हाला ह्या मार्केटमध्ये यायला लागेल. तुम्हाला भोपळा वाटेल पण नाही. गोरीच्या गोरी भरून होलसेलमध्ये घेतात. टोमॅटो आता स्वस्त व्हायला लागले. 2.5 किलो घेतले तुम्ही होलसेलमध्ये. ती पण जोडी बघा केवढी मोठी आहे. काय ते सिद्धिविनायक मंदिर ठाण्याच्या पहाटेच्या भाजी मार्केट. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज सकाळी म्हणजे फक्त सकाळचे 7 वाजले आणि सकाळी 7 वाजता मी आलो होतो ठाण्याच्या पहाटेच्या भाजी मार्केटमध्ये. हो, हे पहाटेचंच भाजी मार्केट असतं जे सकाळी 4 वाजल्यापासून सुरू होतं आणि फक्त 8 वाजेपर्यंत असतं. पण ते 4 ते 8 ह्या वेळेतच जे भाजी मार्केट असतं आणि इकडे तुम्हाला होलसेल रिटेल दोन्ही प्रकारच्या भाज्या मिळतात. म्हणजे इथून बरेच भाजीवाले ज्या आपल्या एरियामध्ये विकणारे असतात, म्हणजे आपलं कळवा मुंब्रा किंवा तुम्ही तिकडे कशेळी तुमचा काल्हेर वगैरे ह्या साईडला जे भाजी विकतात ना रिटेलमध्ये, ते सर्वांना होलसेलमध्ये भाज्या इथून घेऊन जातात. त्यामुळे हे होलसेल आणि रिटेल या दोन्ही प्रकारचं भाजी मार्केट आहे. आणि आज तारीख आहे ती 16 जानेवारी 2026 आणि आजच्या तारखेला ठाण्याच्या भाजी मार्केटमध्ये भाज्यांचे काय रेट आहेत, म्हणजे भाज्यांच्या रेट कमी झालेत का, स्वस्त झाल्यात का भाज्या, किंवा कोणत्या भाज्या स्वस्त झाल्या आणि कोणत्या भाज्या महाग आहेत, ते सर्व आपण बघणार आहोत. आपल्या पाठीमागे हे हनुमान मंदिर, पेढा मारुती मंदिर, ते सर्व भाजी मार्केट आतमध्ये. हे आहे ते सिद्धिविनायक मंदिर, ठाण्याचं सिद्धिविनायक मंदिर. इकडे पुढे जांभळी नाका आहे, तिथे पण बरेच भाजीवाले असतात. मग इकडे पण भाजीवाले. इथून मार्केट सुरू होतं तर डायरेक्ट मामलेदार मिसळपर्यंत एकदम तिथपर्यंत पूर्ण रोड सकाळी 8 वाजेपर्यंत भाजी मार्केट असतं. म्हणजे सकाळी 4 ते 8 हे 4 तास पूर्ण हे भाजी मार्केट असतं, होलसेल आणि रिटेलवालं. मेथी कशी आहे दादा? मेथी पण आहे 10 रुपये मेथीची जोडी. मेथी पण घ्या 10 रुपये, स्वस्त झाले आहे मेथी. आणि पालक कसे आहे दादा? पालक पण 10 रुपये. काही घ्या, कोथिंबीर घ्या, पालक घ्या, मेथी घ्या, 10 रुपये जोडी आहे. मटर कसं भाऊ? 100 रुपयाला 2.5 किलो. 100 रुपयाला 2.5 किलो आहे मटर. 40 रुपये किलो. गाजर गाजर आहे ते 80 रुपये 2.5 किलो आहे. गाजर 35 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. तसं 32 रुपये होता, पण किलो घेतलं तर 35 रुपयाने मिळेल तुम्हाला. 80 रुपयाला 2.5 किलो. गाजर कसं दादा? 1 किलो 40. बघा 40 रुपये किलो हे गाजर आहे. आणि बीट कसं आहे? बीट पण आहे ते 1 किलो 40 रुपये. कोथिंबीरच आहे. कशी जोडी दादा? मोठी जोडी आहे, 20 रुपयाला आहे. कोथिंबीरची जोडी पण मोठी जोडी आहे, 20-20 रुपये आहे. आणि मेथी कशी आहे? बघा मेथी आहे ती 15 रुपये जोडी आहे. ती पण जोडी बघा केवढी मोठी आहे. जोडी केवढी मोठी आहे, ती 15 रुपयाला आहे जोडी. ही जी जोडी आहे ती 15 रुपयाची मिळेल तुम्हाला रिटेलमध्ये. म्हणते पाठीमागे आहे ती देशी गावठी म्हणतात, गावठी कोथिंबीर. आणि ही आहे ती 20 रुपयाची आहे. ही ती 15 रुपये जोडी आहे कोथिंबीरची. इकडे कोबी आहे, दुधी आहे. हे कोबी कसा आहे दादा? दुधी आहे, एक पीस आहे 30 रुपयाचा. हा पीस 30 रुपयाला मिळेल तुम्हाला. आणि कोबीची गड्डी गावठी म्हणतायत बघा, एवढंच गड्डा आहे, 30 रुपयाचं आहे. कुठली पण गड्डी घ्या, कोबीचं 30 रुपये आहे. आणि फ्लॉवर जो आहे आता हा जरा मोठा आहे गड्डा, हा 50 रुपयाचा. आणि इकडे शिमला मिरची कशी आहे दादा? 30 का आधा है. बैगन शिमला दोन. बघा 30 रुपयाला अर्धा किलो शिमला मिरची आहे. 30 रुपयाला अर्धा किलो, 20 रुपयाला पाव किलो, लक्षात ठेवा. आणि वांगी पण सेम आहेत, 30 रुपये अर्धा किलो, 20 रुपये पाव किलो. 2.5 किलो घेतले तुम्ही होलसेलमध्ये तर 120 रुपयामध्ये मिळेल तुम्हाला. शिमला मिरची घ्या किंवा वांगी घ्या, तोच रेट राहील तुम्हाला. तसं सेम आहे. तर तुम्ही जर जास्त गड्डे घेतला तर तुम्हाला रेट होऊन जाईल होलसेलमध्ये घेतलं तर. टोमॅटो कसा आहे? 40 रुपये. हा टोमॅटो 40 रुपये किलो. टोमॅटो कसा आहे? 40 1 किलो 100 किलो. बघा 100 रुपयाला 2.5 किलो टोमॅटो. 1 किलो 40 रुपये टोमॅटो आहे. टोमॅटो आता स्वस्त व्हायला लागले. टोमॅटो पण 70-80 रुपयापर्यंत गेले होते, पण आता 40 रुपये किलोवर आले. आणि होलसेलमध्ये घेतलं तर तुम्हाला अजून स्वस्त मिळेल. आता 100 रुपये 2.5 किलो आहे, 50 रुपये 1/2 किलो, 80 रुपयाला किलो टोमॅटो. बघा ह्याच्याकडे भेंडी कशी आहे दादा? भेंडी आहे ती 30 रुपयाला अर्धा किलो आहे. बारीक कवळी भेंडी दिसते बघा, मस्त मोडली पटकन म्हणजे कवळी भेंडी आहे बारीक, 30 रुपयाला अर्धा किलो आहे. आणि हे गाजर? 1 किलो 40. बघा 1 किलो 40 रुपये.
40 आणि बघा हे पण घ्या 1 किलो 40 रुपये. आणि ती वांगी कशी आहेत? 30 का आधा है. बघा 30 रुपयाला अर्धा किलो वांगी आहेत बघा. ही वाली लांबडीवाली वांगी हा 1 किलो 50. 50 रुपयाला 1 किलो मिळतील. फरस बी आहे ती 30 रुपयाला अर्धा किलो, 20 रुपयाला पाव किलो. आज रेट चालू आहे सध्या. 1 किलो घेतलं तर 50 रुपयाला मिळेल तुम्हाला. आणि आज जरा गर्दी कमी आहे मार्केटमध्ये. आज लोक इलेक्शनचा रिझल्ट बघायला सर्व घरी बसलेत वाटतं सकाळपासूनच. त्यामुळे आज थोडीशी गर्दी कमी आहे मार्केटमध्ये. मावशीकडे शेंगा कशा आहेत मावशी? 50 रुपयाला जुडी आहे. 10 शेंगा आहेत मला वाटतं याच्यात. 50 रुपयाला मिळतील. वडीचा आळू आहे हा. कशी जुडी आहे? 60 रुपयाला जुडी आहे. आता मला वाटतं 30 एक पानं असतील ही. आणि वडीचा आळू आहे हा. टरबूज कसे दिले? 100ला 2, 60 रुपयाला 1. टरबूज आहे 60 रुपयाला 1, 100ला 2. इकडे लाल माठ आहे 30 रुपयाला 2 जुड्या. लाल माठच्या जुड्या 30 रुपयाला 2. आणि पालक 20 का. पालकाचे 20 रुपयाला 2 जुड्या. 10 रुपयाला 1 जुडी आहे. हे 2-2च्या हिशोबाने सांगतात. या 30 रुपयाला 2 जुड्या लाल माठच्या. आणि पालकच्या 20 रुपयाला 2 जुड्या. कांद्याची पात कशी आहे? 30ला 1 आहे, 50ला 2. 30 रुपयाला 1 कांद्याची पात. किती कांदे आहेत? जवळजवळ 15 एक आहेत तरी. 10-15 कांदे असतील, जास्तच असतील. 30 रुपयाला 1 आहे, 50 रुपयाला 2 आहे कांद्याची पात. इकडे पण बघा कांद्याची पात आहे. आणि ही 20-20 रुपये जुडी आहे. असे होलसेल आणि रिटेल दोन्ही प्रकारचे रेट असतात. आता मी सांगतो ते सर्व रिटेलचे रेट आहेत. म्हणजे तुम्हाला एक घ्यायचं असेल तरचे मी रेट सांगतो तुम्हाला. तुम्ही होलसेलमध्ये घ्यायला आलात तर रेट कमी होतील. तसं आता 20 रुपये सांगतो ना. तुम्हाला जास्त घेतलं ना तुम्ही 10, 12, 15, 20 तर तुम्हाला 15-15 रुपयाने पण ह्या पाती मिळतील कांद्याच्या. अजून पण कमी मिळू शकतात होलसेलमध्ये. आणि बघा एवढे कांदे त्याच्यामध्ये भरपूर कांदे आहेत. पालेभाज्या मात्र भरपूर येतात. मेथी पण भरपूर आली आहे मार्केटमध्ये. मेथी, पालक, कोथिंबीर तर भरपूर आहे. 10-10, 15-15 रुपये जुड्या आहेत या सर्व. असं गोरीच्या गोरी भरून होलसेलमध्ये घेत आहेत. सर्व हे होलसेलवालेच आहे. केळी आहेत कच्ची केळी 20 रुपयाला अर्धा किलो. किलो घेतलं तर 30 रुपयाने मिळेल तुम्हाला. भोपळा कसा आहे दादा? हा भोपळा जो हा 30 रुपये किलो आहे बघा असा निघला. आणि पोळा घेतला तर 50 रुपये किलो आहे. ही मद्रासी काकडी आहे ही पण 50 रुपये किलो आहे. आणि सुरण कसं आहे? सुरण आहे ते 80 रुपये किलो आहे. आणि हा भोपळा आहे तो पण 50 रुपये किलो आहे. हे भोपळे थोडेसे महाग झालेले असतात. हेच भोपळे 30 रुपये 25 रुपये किलो असतात, 20 रुपये किलो असतात. हे आता 30 रुपये आणि 50 रुपये किलो झाले आहेत पोळा वगैरे. मद्रासी काकडी 50 रुपये किलो. मद्रासी काकडी आहे भोपळ्यांमध्येच असते ही नेहमी तुम्हाला दिसेल. तुम्हाला भोपळा वाटेल पण नाही. मद्रासी काकडी आहे. लिंबू आहेत. हे कसे लिंबू दादा? हे लिंबू 10 रुपयाला 5 आहेत. हे मोठेवाले हे 10 रुपयाला 3 लिंबू आहेत. लिंबू आता थंडी आहे म्हणून थोडे स्वस्त आहेत. हळूहळू आता महाग व्हायला सुरुवात होईल. आता 10 रुपयाला 3 आहेत ही लिंबू मोठीवाली. छोटीवाली घेतली तर 10 रुपयाला 5 आहे. तोंडली आहेत 20 रुपये पाव किलो, 20 रुपयाला अर्धा किलो तोंडली आहे. काकडी कशी आहे दादा? बघा 60 रुपये किलो काकडी, 30 रुपयाला अर्धा किलो. गाजर आहे 40 रुपये किलो. अद्रक कसं आहे मित्रा? 1 किलो कसं आहे? 80 रुपये किलो आलं आहे. थोडंसं ओलसर आलं वाटतं. 80 रुपये किलोने आलं. तर बघा कांदे आहेत हे 3-3 किलोची पिशवी भरलेली आहे. 50 रुपयाला मिळेल तुम्हाला. तर पण साईज बघून घ्या. छोटी साईज आहे 50 रुपयाला 3 किलो. इकडे घेवडा आहे 30 रुपयाला अर्धा किलो तुम्हाला घेवडा मिळेल. वांगी आहे ती पण 30 रुपये अर्धा किलो. शिमला मिरची आहे ती 40 रुपये अर्धा किलो. आणि भेंडी कशी आहे दादा? बघा भेंडी पण सेम भाव 40 रुपयाला अर्धा किलो. अशा वेगवेगळ्या भाज्या बघायच्या नाही तर तुम्हाला ह्या मार्केटमध्ये यायला लागेल सकाळच्या वेळेला. बघा ही भतवा म्हणून भाजी आहे. ही कशी जुडी आहे दादा? बघा 25 रुपये जुडी आहे भतव्याची. आणि ही राई कशी आहे? बघा ही राईची भाजी आहे. बघा राईची भाजी कशी येते बघा. 5-5 रुपये जुडी आहे ही राईची. ओरडतो जा जोरजोरात. राई 5 रुपये. आणि हा लसूणची जुडी कशी मित्रा? बघा लसूण आहे 10 रुपये. बघा दादाकडे कांद्याच्या पात्यासारखंच दिसतं पण लसूण आहे. ही करडईची भाजी आहे बघा 10 रुपयाला जुडी आहे ही करडईची.
अशा वेगवेगळ्या भाज्या तुम्हाला इकडे बघायला मिळतील मार्केटमध्ये. मार्केट अजून खूप लांबपर्यंत आहे. आपण तर अजून सुरुवातीला जाऊ तिकडे. इथून सुरुवात केली आहे, भाज्या बघत बघत येतो. आवळा कसा आहे दादा? आवळा येतो 40 रुपयाला अर्धा किलो. आणि हळद? हळद पण 40 रुपयाला अर्धा किलो. आवळा घ्या किंवा हळद घ्या, दोन्ही 40 रुपयाला अर्धा किलोचं आहे. आणि गाजर कसं आहे? 50 बघा 50 रुपयाला सव्वा किलो, 40 रुपयाला किलो गाजर. इकडे बघा, इकडे मुंगरीची भाजी. मुंगरी आता काय म्हणतात तुम्ही मला सांगा. याला मुंगरी म्हणतात. हे कोण लोक? आपली लोक नाही खात ना, हे भैया लोक का? बघा हे मारवाडी लोकांची भाजी आहे मुंगरी. आणि कशी असते बघा ही मुंगरीची भाजी. आणि कशी 30 रुपये अर्धा किलो ना. बघा 30 रुपयाला पाव किलो, 50 रुपयाला अर्धा किलो, म्हणजे 100 रुपये किलो आहे. महाग आहे ही भाजी, मुंगरीची भाजी. मारवाडी लोकांची स्पेशल आहे म्हणून सांगतो दादा. मुळ्याची जुडी कशी आहे दादा? 10 रुपयाला जुडी आहे मुळ्याची. एवढी जुडी आहे. आणि याच्यात मुळं आहे कुठे? मुळ्याची भाजीच करायला लागेल तुम्हाला ही मुळ्याच्या पात्याची. बाकी मुळं तर काय दिसत नाही. 10 रुपयाला एक जुडी आहे, 20 रुपयाला 3 मिळतील. आणि शेपू कशी आहे दादा? शेपू पण आहे, 10 रुपये जुडी आहे शेपूची. इकडे एक घेवडा आहे बघा, गावठी घेवडा आहे म्हणतात. कलर असा आहे. कसा आहे? 30 रुपयाला अर्धा किलो आहे घेवडा, 20 रुपयाला पाव किलो. आणि फरसबी? फरसबी पण 30 रुपयाला अर्धा किलो. इकडे बीट आहे 30 रुपये किलो. बघा बीट आहे ते 30 रुपये किलो आहे. आणि अद्रक आहे ते 80 रुपये किलो आहे, 40 रुपयाला अर्धा किलो आहे. आणि इकडे मोठा मुळा आहे, म्हणजे लांबडा मुळा दिसतोय. भात कमी आहे पण मुळा मोठा आहे इकडे. बघा तिकडे पुढे पण आहे. आणि 50 रुपये जुडी आहे ही. जवळजवळ 10 मुळे आहेत या एका जुडीमध्ये, पण 50 रुपये जुडी आहे. आणि हे काय दादा? हिरवा मठ आहे. आणि बघा हिरवा मठ कसा तो? राजगिरा 15 रुपये. बघा राजगिरा पण म्हणतात काय? बघा राजगिराची भाजी म्हणजे हिरवा माठ. आणि शेपू कसं आहे? आणि बघा एवढी जुडी आहे राजगिराची हिरवा माठ. आणि ही 15 रुपयाला जुडी आहे तुम्हाला. आणि इकडे शेपूची जुडी आहे, केवढी मोठी आहे बघा ही तुम्हाला 40 रुपयाला जुडी आहे शेपूची. पण मोठी जुडी आहे ही शेपूची. बघा 30 रुपयाला द्यायला तयार आहे ते शेपूची जुडी. इकडे तुम्हाला सगळ्या अशा भाज्या मिळतील. पावटा, पापडी, राजमा, अशा सर्व भाज्या तुम्हाला इथे मिळतील. बघा यांच्याकडे एक किलबिल दुकान आहे, त्याच्या खाली हे बसलेले असतं सगळं. कसं आहे दादा राजमा? बघा अर्धा किलो 40 रुपये राजमा आहे. आणि गवार कशी आहे? गवार 40 रुपये पाव. गवार परत महाग व्हायला लागली. गवारचं काय खरं नाही. 40 रुपयाला पाव म्हणजे 150 रुपये किलो. आणि पापडी कशी आहे दादा? 40ला अर्धा. बघा पापडी याची 40 रुपयाला अर्धा किलो आहे. बाकी गवार 40 रुपयाला पाव किलो. कुठली पण घ्या, ही वाली घ्या, ही वाली घ्या. आणि मिरची कशी आहे दादा ही? 40 का अर्धा किलो. बघा ही 40 रुपयाला अर्धा किलो मिरची आहे. इकडे हरभरा आहे कसा? 30चा पाव 50च्या. बघा 30 रुपयाला पाव किलो, 50 रुपयाला अर्धा किलो हरभरा आहे. भाज्या होलसेलमध्ये चालल्यात, रिक्षाने पार्सल होत आहेत. म्हणजे आपापल्या एरियात चालले आहेत रिक्षाने होलसेलमध्ये घेऊन आपापल्या एरियात विकायला. पालेभाज्या एकदम लॉटमध्ये आहेत, लॉटमध्ये. पालक कशी आहे? बघा पालक 10 रुपये आहे. कोथिंबीरच्या जुड्या पण 10 रुपये असणार आहेत. मेथी पण तिकडे 10 रुपये जुडी आहे. लॉटमध्ये आहे सर्व. आपण व्हाईटवाला मुळा बघतो, पण बघा हा पण मुळाच आहे. कशी जुडी आहे मुळ्याची? 20 रुपये. बघा 20 रुपये जुडी आहे मुळ्याची. आणि कुठनं आले ताई तुम्ही? कासार वडवली, म्हणजे आपलं लोकल तिकड ठाण्यामधनंच. बघा ठाण्यातलंच आहे ते ताई. कासार वडवलीवरनं आले. आणि मुळा आहे ते 20 रुपयाची जुडी आहे. यांच्याकडे याच्या गावठी भाज्या मिळते. तर मेथी बघा ही कशी जुडी? बघा 20 रुपये जुडी. बघा गावठी मेथी तेवढी आहे बघा, 20 रुपये जुडी मिळेल तुम्हाला. आणि कांद्याची पात कशी आहे? बघा सफेद कांदा आहे, याची पात आहे ती 20 रुपयाची कांद्याची पात. अशा गावठी भाज्या तुम्हाला ह्या ताईंकडे मिळतील. बघा ड्रीम शॉपिंग सेंटर इकडे बसलेलं असतात ताई. आणि वर्षाचे 12 महिने तुम्हाला अशा गावठी भाज्याच मिळतील. बघा शेवग्याची शेंग आहे, 50 रुपये पाव किलो आहे, म्हणजे 200 रुपये किलो झाली शेवग्याची शेंग. तर दुर्मिळच व्हायला लागली आता. हा ते रिटेलमध्ये तर जास्तच घेणार बाहेर. इकडे तुम्हाला हा रेट आहे 50 रुपयेचा पाव किलो. आणि 180 रुपयाला किलो मिळेल तुम्हाला. पण शेवग्याची शेंगा तर दिवसेंदिवस महागच होत चालली आहे, कारण कोणी शेवग्याची झाडं लावतच नाही ना आता. इकडे चवळी आहे
30 रुपयाला अर्धा किलो आहे. 30ला अर्धा 1 किलो 60. बघा 1 किलो 60 रुपये, 30 रुपयाला अर्धा किलो चवळी. आणि ब्रोकली पीसवरती आहे, 20 रुपयाला एक पीस आहे ब्रोकलीचा, कुठला पण पीस घ्या. आणि गवार कशी आहे? गव्हा 40 पाव. आणि गवार आहे ती 40 रुपये पाव किलो. आता मार्केट फिरतोय आपण, मार्केटमधनं फिरता आता 8 वाजत आले, तो अर्धा पाऊण तास झाला. मार्केट आता हळूहळू वाइंड अप व्हायची वेळ सुरू झालेली आहे. तसं 8:30-9 वाजेपर्यंत पण असतात हे लोक, पण 8 नंतर हळूहळू सगळे पॅकिंग करायला सुरुवात करतात. त्यामुळे तुम्हाला जर यायचं असेल तर 4 ते 8 ह्या वेळेत या. आणि सकाळच्या वेळेला तुम्हाला अजून चांगल्या भाज्या मिळतात, ते पहाटेच्या एकदम 4-5 वाजता आले ना तुम्ही 6 वाजेपर्यंत की तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या भाज्या मिळतात. आता हळूहळू या संपत आलेल्या भाज्या आहेत. आता आपल्याला कसा व्हिडिओ बनवायचा असतो ना, त्यामुळे आपण थोडंसं लेट येतो, उजेडाचं येतो थोडंसं. इकडे मटार आहे 100 रुपयाला 3 किलो. मटार आहे 100 रुपयाला 3 किलो झाला आहे मटार. आता मटार खूप स्वस्त झाला आहे मार्केटमध्ये. हे शेंग कशी आहे दादा? बघा ही 40 रुपये किती पाव किलो. आलो नमस्कार. मला वाटलं तुम्ही नाही आज. ओके, सोमवारपासून परत चालेल. बाकी मजेत, मध्यम मजेत. बघा हे नेहमी केळी घेऊन बसतात तिकडे, कच्ची केळी वसईची स्पेशल. सध्या 15 दिवस सुट्टीवर होते, म्हणजे गावी गेले होते. सोमवारपासून परत दिसतील तुम्हाला इथे. आणि शेंग आहे ती 40 रुपयाला पाव किलो आहे, शेवग्याची शेंग. गाजर आहेत 50 रुपयाला 1.5 किलो. बघा ही तिखटवाली मिरची 30 रुपये पाव किलो आहे. खरबूज आहेत 100 रुपयाला 7 आहेत खरबूज. बघा असे असणार आतमध्ये खरबूज. 50 रुपये घ्या. मीटर आहे का तू? बघा साखरेसारखे गोड असतात बनतो. 100 रुपयाला 7 पीस मिळतील तुम्हाला. इथे टिंडे पण आहेत मार्केटमध्ये 30 रुपयाला पाव किलो. टिंडे 30 रुपयाला पाव किलो. आणि ब्रोकली 50 रुपयाला, कुठली पण घ्या. आगाशी आपण एक भाजी बघितलेली, बोला ना काय म्हणतात माहित नाही. ट्राय करू खाली. आणि हे मुळ्याची शेंग आहे ही 30 रुपयाला पाव किलो आहे, 50 रुपयाला अर्धा किलो, म्हणजे 100 रुपये किलो. मुळ्याची शेंग, आता मागे मी तुम्हाला विचारलं होतं ना ही कुठली भाजी आहे सांगा, 1 किलो का ब्रोकोली तर ती मुळ्याची शेंग आहे. ही बघा मुळ्याची, तुम्ही अशी कच्ची पण खाऊ शकता. नॉर्मली गुजराती मारवाडी लोक जास्त खातात. 50 रुपये घ्या. रताळी कशी आहे? बघा 50 रुपये किलो रताळी आहे. बघा इकडे कोनफळ आहे, हे 70 रुपये किलो आहे कोनफळ. इकडे फणस आहे तो 60 रुपये किलो आहे कच्चावाला फणस. आणि भोपळे आहेत ते 40 रुपये किलोने आहेत तुम्हाला. आणि पोळा आहे तो 50 रुपये किलो आहे. बघा याचे भोपळे कापून पण ठेवले. इकडे दोडका आहे तो 40 रुपये अर्धा किलो आहे, 80 रुपये किलो. पाव किलो घेतला तर 20 रुपये. तिकडे मी घेतोय. गाजर आहे ते 40 रुपये किलो आहे. आणि काकडी कुठली पण घ्या 50 रुपये किलो आहे. ही घ्या किंवा ही घ्या काकडी. आणि हे शिमला मिरची कशी आहे? शिमला मिरची 30 रुपयाला अर्धा किलो मिळेल तुम्हाला. बाकी कोबी कसा किलो आहे? 30 रुपयाला गड्डी आहे. 30 रुपयाला गड्डी आहे कोबीची. आणि ही आपली काय म्हणते ते पूजावाली गल्ली आहे. पूजेचं सर्व सामान मिळतं या गल्लीमध्ये. आतमध्ये भाजीवाले बरेच आहेत. बघा तिकडे हे रताळी वगैरे घेऊन बसलेत, भोपळा वगैरे घेऊन बसतात. तिकडे आतमध्ये पण भाजीवाले असतात, इकडे पण आहेत आणि इकडे पुढे पण आहेत. आणि या मावशींकडे आपल्याला कारली, कशी कारली? बघा 20 रुपयाला पाव किलो कारली आहे. हां बघा किलो घेतली तर 60 रुपये मिळतील तुम्हाला. आणि पाव किलो 20 रुपये. आणि इकडे गिलका आहे ना, बघा 1 किलो 50 रुपये गिलका आहे. काकडी पण आहे ती 1 किलो 50. बघा आणि ते 100 रुपयाला ते शहापूरचा. तुम्ही शहापूरचेच आहे? बघा ताई शहापूरच्याच आहेत. यांच्याकडे सर्व असं तुम्हाला गावठी माल मिळेल, गावठी भाज्या मिळतील. बघा भेंडी कशी आहे? भेंडी 70 रुपये किलो. बघा 70 रुपये किलो भेंडी आहे. 20 रुपये पाव किलो, 40 रुपये अर्धा किलो, 70 रुपये किलो भेंडी. पुढे हे तुम्हाला मामलेदार मिसळपर्यंत असं मार्केट आहे दोन्ही साईडला. आणि आता इथून पुढे जास्त तुम्हाला फळवाले दिसतील. आणि म्हणजे लेफ्ट साईडने गेलं तुम्हाला सर्व फळवाले दिसतील, राईट साईडने थोडे भाजीवाले आहेत. बाकी आपण जेवढ्या भाज्या बघितल्या त्या सर्व भाज्या तुम्हाला दिसणार आहेत पुढे पण. बघा ह्या ताईंकडे पण कोनफळ आहे. कसं आहे कोनफळ? 50 रुपयाला पाव किलो. आणि मिरच्या बघा, या कुठल्या मिरच्या आहेत? बघा गावठी मिरच्या. कशी ही? बघा 30 रुपयाला पाव किलो. तर ही चौकी आहे बाजारपेठची, ठाणेनगर पोलीस स्टेशन. आणि याच्या खालीच या मावशी बसलेल्या असतात. आंबा पण आहे. कसं आहे कैरी? बघा 50 रुपयाला पाव किलो कैरी. बाकी हळद, बोरं, चिंचा पण आहेत. कसा वाटा आहे तो चिंचेचा? बघा 20 रुपये वाटा आहे चिंचेचा. आणि बघा या मावशींकडे तुम्हाला सर्व मिळेल. आणि मुळा कसा आहे मावशी? 20ला 3. बघा
3 पीस मुळे 20 रुपयाला. ही फळं पण तुम्हाला या मार्केटमध्ये मिळतील. बारीक मेथी आहे. कशी आहे मेथी? 20 रुपयाला 20 जोड्या मिळतील तुम्हाला या बारीक मेथीच्या. काही सांगतात वाढून का देणार नाही. 20 लावल्या त्या. बघा 20ला 15 येतात ते 20ला 20 लावल्या जातात. लिंबू कसे दादा? त्याला 3 20 ला 7 बघा 10ला 3 आहेत, 20ला 7 आहेत. आणि तेवाले त्याला 4 आहे. बघा ते 10 रुपयाला 20ला 9 आहे. 4 लिंबू आहेत. 20 ला 9. बघा, 10 रुपयाला 5 आहेत, 10 रुपयाला 8 लिंबू आहे ती छोटीवाली. तर ठीक आहे मित्रांनो, जवळजवळ तासभर फिरून आपलं हे मार्केट एक्सप्लोर झालेलं आहे. म्हणजे ठाण्याचं पहाटेचं भाजी मार्केट आपण एक्सप्लोर केलेलं आहे. आणि सोबत भरपूर अशा भाज्या पण घेतलेल्या आहेत. आणि आता 8:15 वाजत आले. मार्केट आता बंद व्हायची वेळ जवळ आलेली आहे, त्यामुळे आता घाई गडबड चालू आहे सर्वांची. आणि मी तुम्हाला सर्व भाज्या दाखवल्या जेवढ्या अवेलेबल आहेत त्यांचे रेट पण तुम्हाला सांगितलेले आहेत. आता काहींचे रेट वाढलेले असतात, काहींचे कमी झालेले असतात, हे चालूच राहतं मार्केटमध्ये. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला ठाण्याच्या पहाटेच्या भाजी मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.